मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री ह्या चॅप्टरमध्ये काही महत्त्वाचे पॉलिमर्सचं प्रिपरेशन जे आहे ते प्रिपरेशन पाहिलं होतं. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण रबर जे आहे तर रबरचं प्रिपरेशन पाहिलं होतं. रबरामध्ये सुरुवातीला नॅचरल रबर म्हणजे काय ते पाहिलं होतं. त्याच्यानंतर पुढं जाऊन त्या नॅचरल रबरच्या प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर त्या नॅचरल रबरवरती जी प्रोसेस केली जाते व्हल्कनायझेशन, ते व्हल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे काय ते पाहिलं होतं. त्याच्यानंतर 2 नंबरचं पॉलिमर आपण पाहिलं होतं ते पॉलिथिन. त्याचे 2 प्रकार आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिले होते, लो डेन्सिटी पॉलिथिन आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन. अर्थात दोन्हीही पॉलिथिनचं प्रिपरेशन, त्यांच्या प्रॉपर्टीज आणि त्यांचे युजेस पाठीमागच्या लेक्चरला आपण डिस्कस केले होते. त्याच्यानंतर तिसरं पॉलिमर पाहिलं होतं आपण टेफ्लॉन. या टेफ्लॉनचं सुद्धा प्रिपरेशन, त्यांच्या प्रॉपर्टीज आणि युजेस पाहिलं होतं. आणि लास्ट जे पॉलिमर आपण पाहिलं होतं किंवा डिस्कस केलं होतं ते म्हणजे पॉलिॲक्रेलोनायट्राइल. या पॉलिॲक्रेलोनायट्राइलच्या बाबतीतसुद्धा त्याचं प्रिपरेशन, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचा यूज जो आहे तो पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिला होता. आता याच्यानंतर याच काही इम्पॉर्टंट पॉलिमरपैकी पुढचा जो भाग राहिलेला आहे त्या पॉलिमरचा तो आपण ह्या लेक्चरला पाहणार आहोत. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉलिमर येते पॉलिअमाइड पॉलिमर्स. मग पॉलिअमाइड पॉलिमर्स म्हणजे काय, तर पॉलिअमाइड पॉलिमर्स म्हणजे असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमर्सना जनरली नायलॉन्स म्हणून ओळखलं जातं. रोजच्या जीवनामध्ये आपण ज्या नायलॉनच्या वेगवेगळ्या दोऱ्या किंवा नायलॉनच्या वेगवेगळ्या वस्तू वापरत असतो, त्या नायलॉनच्या वस्तूमध्ये किंवा नायलॉनच्या दोऱ्यांमध्ये असणारं हे पॉलिमर आहे. त्यांना पॉलिअमाइड पॉलिमर्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता त्यांना पॉलिअमाइड पॉलिमर्स म्हणून का ओळखलं जातं, तर त्यांच्यामध्ये आपल्याला अमाइड लिंकेज जी आहे ती अमाइड लिंकेज पाहायला मिळते, म्हणून यांना पॉलिअमाइड पॉलिमर्स असं म्हटलं जातं. मग हे पॉलिअमाइड पॉलिमर्स एक्झॅक्टली काय आहेत, तर दीज आर जनरली नोन ॲज नायलॉन्स. मगाशी आपण डिस्कस केलं तसं हे पॉलिअमाइड पॉलिमर्स जे आहेत त्यांना जनरली नायलॉन्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. दीज आर ऑब्टेन्ड बाय कंडेन्सेशन ऑफ डायकार्बोक्झिलिक ॲसिड्स अँड डायअमाइन्स. मग हे पॉलिअमाइड पॉलिमर्स जे आहेत ते जनरली 2 प्रकारच्या स्टार्टिंग मटेरियलपासून बनवले जातात किंवा त्याच्यामध्ये 2 प्रकारचे मोनोमर्स असतात असं म्हटलं तरी काही हरकत नाही. पहिला आहे त्याच्यामध्ये डायकार्बोक्झिलिक ॲसिड्स आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये डायअमाइन्स. असे 2 बाय फंक्शनल मोनोमर्स किंवा बाय फंक्शनल स्टार्टिंग मटेरियल्स इथं वापरले जातात. आणि ह्या बाय फंक्शनल स्टार्टिंग मटेरियलमध्ये कंडेन्सेशन करून त्याच्यापासून मोनोमर जो आहे तो मोनोमर मिळतो आणि त्याचं फर्दर पॉलिमरायझेशन केलं की तुम्हाला हे पॉलिअमाइड पॉलिमर्स जे आहेत ते पॉलिअमाइड पॉलिमर्स मिळतात. एक हा प्रकार झाला की ज्याच्यामध्ये बाय फंक्शनल मोनोमर्स किंवा बाय फंक्शनल स्टार्टिंग मटेरियल्स वापरले जातात. पहिला त्याच्यामध्ये आहे डायकार्बोक्झिलिक ॲसिड्स आणि दुसरा डायअमाइन्स. यांच्यामध्ये कंडेन्सेशन करा आणि त्याच्यापासून पॉलिअमाइड पॉलिमर तयार करा. किंवा दुसरा असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये सेल्फ कंडेन्सेशन जे आहे ते सेल्फ कंडेन्सेशन केलं जातं, म्हणजे एकाच प्रकारचं स्टार्टिंग मटेरियल त्याच्यामध्ये वापरलं जातं. ऑर बाय रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन ऑफ लॅक्टम्स. मग दुसरं एक स्टार्टिंग मटेरियल आहे की ज्यांना आपण लॅक्टम्स म्हणून ओळखतो. मग हे लॅक्टम्स जे आहेत त्या लॅक्टमचं जर समजा तुम्ही सेल्फ कंडेन्सेशन केलं, हे सायक्लिक कंपाऊंड्स आहेत लॅक्टम, मग त्यांच्यामध्ये फक्त त्यांची रिंग ओपनिंग केली आणि त्यांचं जर पॉलिमरायझेशन केलं तर त्या रिंग ओपनिंग पॉलिमर्सना पॉलिअमाइड पॉलिमर्स असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात 2 वेगवेगळे स्टार्टिंग मटेरियल्स इथं आहेत. एक लॅक्टम्स वापरून तुम्हाला हे पॉलिअमाइड पॉलिमर्स मिळतात आणि दुसरं बाय फंक्शनल मोनोमर्स किंवा बाय फंक्शनल स्टार्टिंग मटेरियल्स डायकार्बोक्झिलिक ॲसिड आणि अमाइन यांचं कॉम्बिनेशन करून कंडेन्सेशन केलं तर त्याच्यापासून हे पॉलिअमाइड्स पॉलिमर जे आहेत ते पॉलिअमाइड पॉलिमर्स मिळतात. मग इट कंटेन्स CONH लिंकेज. मग हे जे पॉलिअमाइड पॉलिमर्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला ही अमाइड लिंकेज जे आहे ते अमाइड लिंकेज जनरली पाहायला मिळते. मग ह्यांना पॉलिअमाइड का म्हटलं जातं, तर मगाशी म्हटलं तसं की याच्यामध्ये ही CONH लिंकेज जी आहे पॉलिअमाइडची ती CONH लिंकेज जनरली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे ह्यांना पॉलिअमाइड्स असं म्हटलं जातं. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज पॉलिअमाइड्स. मग या
पॉलिअमाईडचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर ते पॉलिअमाईडचं एक्झाम्पल आहे नायलॉन 6,6. आपण ज्या रोजच्या लाईफमध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या दोऱ्या वापरतो, त्याच्यामध्ये ज्या नायलॉनच्या दोऱ्या आहेत त्या नायलॉनच्या दोऱ्यामधलं एक प्रकारचं हे पॉलिमर आहे नायलॉन 6,6. हे पॉलिअमाईड पॉलिमर म्हणून ओळखलं जातं जनरली. मग त्याचं प्रिपरेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. मग याच्यामध्ये जर समजा ह्या नायलॉन 6,6चं प्रिपरेशन तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी स्टार्टिंग मटेरियल काय किंवा त्यांचे मोनोमर्स काय आहेत, तर यांच्यामध्ये ह्या नायलॉन 6,6मध्ये 2 प्रकारचे मोनोमर्स किंवा स्टार्टिंग मटेरियल आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं आहे डायकार्बोक्झिलिक ॲसिड की ज्याला ॲडिपिक ॲसिड म्हणून ओळखलं जातं, आणि दुसरं स्टार्टिंग मटेरियल आहे याच्यामधलं डायअमाईन की जे आहे हेक्झामिथिलीन डायअमाईन. म्हणजे इथं पहिल्या प्रकारचं हे पॉलिअमाईड पॉलिमर आहे ज्याच्यामध्ये बायफंक्शनल मोनोमर्स जे आहेत ते बायफंक्शनल मोनोमरचं सेल्फ कंडेन्सेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यापासून हे पॉलिअमाईड पॉलिमर जे आहे नायलॉन 6,6 हे तयार होतं. म्हणजे इथं 2 स्टार्टिंग मटेरियल आहेत. पहिलं आहे डायकार्बोक्झिलिक ॲसिड ॲडिपिक ॲसिड आणि दुसरं डायअमाईन हेक्झामिथिलीन डायअमाईन. ठीक आहे. मग यांच्यामध्ये ॲक्च्युअल जर ह्या नायलॉन 6,6चं प्रिपरेशन करायचं असेल तर ते कशा प्रकारे होतं, तर इथं खाली त्याची रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन दिलेली आहे. इथं सुरुवातीला आपण पाहतो आहे ॲडिपिक ॲसिड जे आहे ते ॲडिपिक ॲसिड N मॉलिक्यूल एवढे घेतले आहेत, म्हणजे नंबर ऑफ ॲडिपिक ॲसिड मॉलिक्यूल घेतलेले. डायकार्बोक्झिलिक ॲसिड हे ॲडिपिक ॲसिड HCOOC CH2 4COOH हे ॲडिपिक ॲसिड डायकार्बोक्झिलिक ॲसिडचं मोनोमर, आणि त्याला आपण nth नंबर ऑफ हेक्झामिथिलीन डायमाईनचा दुसरा जो मोनोमर आहे तो आहे हेक्झामिथिलीन डायमाईन. त्या nth मॉलिक्यूलबरोबर काय करतो आहे आपण कंबाईन करतो आहे. मग हे हेक्झामिथिलीन डायमाईन काय तर NH2CH2 इथं 2 अमाईन ग्रुप आहेत, एक इकडे NH2 आहे एक इकडे NH2 म्हणून हे डायमाईन आहे. आणि त्या ॲडिपिक ॲसिडमध्ये 2 कार्बोक्झिलिक ग्रुप आहेत. सुरुवातीला COOH ग्रुप एक आहे आणि हा दुसरा COOH ग्रुप आहे. असे 2 इथं कार्बोक्झिलिक ग्रुप आहेत म्हणून हे ॲडिपिक ॲसिड डायकार्बोक्झिलिक ॲसिडचं एक्झाम्पल आहे. आणि हेक्झामिथिलीन डायमाईनमध्ये 2 अमाईन ग्रुप आहेत, 2 NH2 ग्रुप आहेत सुरुवातीला आणि शेवटी, म्हणून ते डायअमाईन हेक्झामिथिलीन डायमाईन हे डायमाईनचं एक्झाम्पल आहे. मग यांचं जर पॉलिमरायझेशन केलं ॲडिपिक ॲसिड आणि हेक्झामिथिलीन डायमाईनचे जर पॉलिमरायझेशन केलं तर सुरुवातीला त्याच्यापासून तुम्हाला मिळतं नायलॉन साल्ट. सुरुवातीला तुम्हाला नायलॉन साल्ट मिळतं. त्या नायलॉन साल्टला परत 553 केल्विन एवढ्या हाय टेम्परेचरला आणि हाय प्रेशरला जर हीट केलं तर त्याच्यातून कंडेन्सेशन त्या नायलॉन सॉल्टचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल जे आहेत ते वॉटर मॉलिक्यूल्स बाहेर पडतात. नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल्स त्याच्यातून रिमूव्ह होतात किंवा बाहेर पडतात आणि त्याच्यापासून फायनली तुम्हाला इथं खाली CO CH2 4CONH CH2 6NH N नायलॉन 6,6 हे पॉलिमर जे आहे ते नायलॉन 6,6 पॉलिमर इथं आपल्याला पाहायला मिळतं. मग ह्या पॉलिमरचं स्ट्रक्चर जर आपण नीट पाहिलं तर ह्या पॉलिमरच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला लक्षात येते काय की इथं जी लिंकेज आहे ती लिंकेज पहा. ही लिंकेज जी आहे ती CONH लिंकेज आहे, म्हणजे अमाईड लिंकेज आहे. याच्यामध्ये ही जी लिंकेज आहे ती CONH लिंकेज आहे म्हणून हे पॉलिअमाईड पॉलिमर आहे. म्हणून हे काय आहे पॉलिअमाईड पॉलिमर आहे. मग याचा यूज काय ह्या नायलॉन 6,6चा, कुठं हे नायलॉन 6,6 वापरलं जातं, तर इट इज यूज्ड इन द मेकिंग ऑफ शीट्स. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शीट्स असतात त्या शीट्स तयार करण्यासाठी ह्या नायलॉन 6,6चा वापर केला जातो. त्याचबरोबर इन द मेकिंग ऑफ ब्रिसल्स ऑफ ब्रश, आपण टूथब्रश वापरतो त्या टूथब्रशमधले जे ब्रिसल्स आहेत त्याचे जे फायबर्स आहेत टूथब्रशचे ज्यांना आपण दात घासतो त्या ब्रिसल्स बनवण्यासाठी ह्या नायलॉन 6,6 पॉलिमरचा उपयोग केला जातो किंवा ह्या फायबरचा उपयोग केला जातो. अँड दीज आर ऑल्सो यूज्ड इन सर्जिकल सीझर्स. सर्जिकल सीझर्स जे आहेत त्या सर्जिकल सीझर्समध्ये सुद्धा याचा उपयोग जे आहे तो उपयोग आपल्याला पाहायला मिळतो. तर हे या नायलॉन 6,6 पॉलिमरचे काय आहेत यूजेस आहेत. काही शीट्स बनवण्यासाठी, टूथब्रशचे ब्रिसल्स बनवण्यासाठी आणि त्याचबरोबर सर्जिकल सीझर्स जे आहेत त्या सर्जिकल सीझर्समध्ये सुद्धा याचा उपयोग जो आहे तो उपयोग आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर दुसरं या पॉलिअमाईड पॉलिमरचं एक्झाम्पल आहे ते आहे नायलॉन 6 पॉलिमर. नायलॉन 6 पॉलिमर म्हणजे काय तर
हे सुद्धा एक पॉलिअमाइड पॉलिमर म्हणून ओळखलं जातं किंवा यालासुद्धा जनरली नायलॉन म्हणूनच ओळखलं जातं. ज्या नायलॉनच्या दोऱ्या आपण वापरतो त्याच्यामधलंच हे एक प्रकारचं पॉलिमर आहे. आणि याचा मोनोमर जर बघितला तर याचा मोनोमर आहे एक सिंगल मोनोमर, ज्याला आपण एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम म्हणून सुद्धा ओळखतो. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हे त्याचं स्टार्टिंग मटेरियल आहे. ह्या एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम ह्या सिंगल मोनोमरपासून आपल्याला नायलॉन 6 हे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशनच्या सहाय्यानं नायलॉन 6 हे पॉलिमर तयार करता येतं. मग याच्यामध्ये एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमपासून हे नायलॉन 6 पॉलिमर कशा प्रकारे तयार केलं जातं, तर एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हे स्टार्टिंग मटेरियल किंवा मोनोमर जो आहे त्याला वॉटरबरोबर हाय टेम्परेचरला जर हीट केलं तर हा एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम जो आहे तो रिंग ओपनिंग प्रोसिजरच्या अंडर जातो आणि त्याच्यापासून रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन होऊन हे नायलॉन 6 पॉलिमर जे आहे ते नायलॉन 6 पॉलिमर तयार होत असतं. मग त्याची रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन इथं आपल्याला दिसते. इथं सुरुवातीला हा एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हा मोनोमर जो आहे त्याचे nth मॉलिक्यूल घेतलेले आहेत. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे तर हा बघा CH2 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 CONH हे एक सायक्लिक कंपाऊंड आहे की याच्यामध्ये 1 2 3 4 5 कार्बनची चेन आहे आणि त्याचबरोबर CONH लिंकेज जे आहे अमाइड लिंकेज जे आहे ते अमाइड लिंकेज त्याच्यामध्ये आहे. तर असा हा सायक्लिक कंपाऊंड एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम लॅक्टमचा एक प्रकार. त्याचे nth मॉलिक्यूल घेतलेले आहेत आणि त्या एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमला वॉटरच्या प्रेझेन्समध्ये 533 ते 543 केल्विन एवढ्या हाय टेम्परेचरला हीट केलेला आहे. मग ह्या एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमला 533 ते 543 केल्विन एवढ्या हाय टेम्परेचरला इन प्रेझेन्स ऑफ वॉटर जर हीट केलं तर ह्या एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टममधला हा जो CONH ग्रुप आहे तो CONH ग्रुप अर्थात इथून ब्रेक होतो. ही जी CONH लिंकेज आहे त्याच्यामधली त्या CONH लिंकेजपासून हा एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम अर्थात ब्रेक होतो आणि त्याच्यापासून तिची रिंग जी आहे ती रिंग ओपन होते आणि तुम्हाला मिळतं NHCH2 NHCH2 म्हणजे बाकीचे जे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमचे मॉलिक्युल्स आहेत किंवा मोनोमर्स आहेत ते बॅक टू बॅक आपल्याला काय होतात इथं जॉईन झालेले पाहायला मिळतात आणि त्याच्यापासून हे CONH लिंकेज जे आहे इकडे एक्सटेंड झालेले, इकडे हा जो NH आहे सुरुवातीचा हा NH याच्या पाठीमागं CO ग्रुप आहे कार्बोनिल ग्रुप आहे आणि हा इकडचा जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्या पाठीमागं तिकडे एक्सटेंडेड फॉर्ममध्ये काय आहे तर NH ग्रुप आहे. असं CONH ग्रुप असणारे हे पॉलिअमाइड पॉलिमर जे आहे नायलॉन 6 ते नायलॉन 6 हे पॉलिमर आपल्याला इथं अशा प्रकारे प्रिपेअर करता येते की ज्याच्यामध्ये रिंग ओपनिंग होते आणि रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन पाहायला मिळून त्याच्यापासून आपल्याला हे नायलॉन 6 पॉलिमर जे आहे ते पॉलिमर तयार करता येतं. मग याच्यामधला नायलॉन 6 जो आहे तर नायलॉन 6 काय रिप्रेझेंट करतो तर त्यातला 6 नंबर जो आहे तो त्याच्यातले नंबर ऑफ कार्बन ॲटम्स जे आहे ते नंबर ऑफ कार्बन ॲटम्स रिप्रेझेंट करत असतो. इथं नायलॉन 6मध्ये 6 कार्बन ॲटम आहे टोटल. जो मोनोमर आहे त्याच्यातला एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम या एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टममध्ये टोटल किती 6 कार्बन आहेत. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा असे टोटल 6 त्याच्यामध्ये कार्बन आहेत. म्हणून हा 6 नंबर जो आहे ते नंबर ऑफ कार्बन रिप्रेझेंट करत असतो. हा नायलॉन 6मध्ये टोटल 6 कार्बन आहेत म्हणजे त्यातल्या मोनोमरमध्ये. आणि याच्या आधीचा जो आपण पहिला प्रकार पाहिला होता नायलॉन 6 तर त्याच्यामध्ये 2 मोनोमर्स होते ना. एक पहिला डायकार्बोक्झिलिक ॲसिड ॲडिपिक ॲसिड आणि दुसरा डायअमाइन होता हेक्झामेथिलीन डायअमाइन. तर ह्या दोन्ही मोनोमरमध्ये प्रत्येकी 6 कार्बन होते. दोन्ही मोनोमरमध्ये प्रत्येकी 6 कार्बन होते. म्हणून त्या दोन्ही मोनोमरसाठी 6 पहिला डायकार्बोक्झिलिक ॲसिड म्हणजे ॲडिपिक ॲसिडचे 6 कार्बन आणि नंतर डायअमाइन जे हेक्झामेथिलीन डायअमाइन त्याचे 6 कार्बन. म्हणून त्या नायलॉनला नायलॉन 6 2 मोनोमरमधले 6 कार्बन म्हणून त्याला नायलॉन 6 असं म्हटलं. आणि ह्याला नायलॉन 6 का म्हटलं तर इथं एकच मोनोमर आहे आणि ह्या एका मोनोमरमध्ये 6 कार्बन आहेत म्हणून ह्याला नायलॉन 6 असं म्हटलं जातं. हा त्या दोन्हीमधला डिफरन्स आहे नायलॉन 6 आणि नायलॉन 6 मधला. दॅट 6 नंबर रिप्रेझेंट्स नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन दॅट पॉलिमर. हा 6 नंबर जो आहे तो काय करतो तर त्या पॉलिमरमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम जे आहेत ते नंबर ऑफ कार्बन ॲटम काय करतो तो रिप्रेझेंट करतो. त्याच्यानंतर याचा यूज काय ह्या नायलॉन 6
पॉलिमरचा. जसं नायलॉन 6चा यूज आपण बघितला होता सर्जिकल सिझर्समध्ये किंवा टूथब्रशमध्ये त्याचा उपयोग केला जातो. तसा याचा नायलॉन 6चा उपयोग काय, तर इट इज युज्ड इन टायर कॉर्ड्स. जे व्हेकलचे टायर्स आहेत ॲटोमोबाईल्समधले, त्या ॲटोमोबाईल्समधल्या टायरच्या कॉर्ड्समध्ये हे नायलॉनचे फायबर जे आहेत ते नायलॉनचे फायबर्स वापरले जातात. इट इज ऑल्सो युज्ड इन फॅब्रिक्स. हे नायलॉन 6 पॉलिमर जे आहे ते फॅब्रिक्समध्ये सुद्धा, कपड्यांमध्ये सुद्धा वापरले जातात. अँड इन रोप्स, ज्या दोऱ्या वापरतो आपण वेगवेगळ्या, ज्यांची टेन्साईल स्ट्रेंथ कमी जास्त असते, तर अशा वेगवेगळ्या दोऱ्या बनवण्यासाठी ह्या नायलॉन 6 पॉलिमरचा उपयोग जो आहे तो उपयोग आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉलिमर जे आहे ते नेक्स्ट पॉलिमर आहे पॉलिइस्टर्स. नेक्स्ट पॉलिमर आहे पॉलिइस्टर्स. मग पॉलिइस्टर्स म्हणजे काय, तर हे असे पॉलिमर्स आहेत की ज्या पॉलिमर्समध्ये COO लिंकेज किंवा एस्टर लिंकेज जे आहे ती एस्टर लिंकेज आपल्याला जनरली पाहायला मिळते. यांच्यामध्ये एस्टर लिंकेज असते म्हणून ह्या पॉलिमर्सना जनरली पॉलिइस्टर्स म्हणून ओळखलं जातं. दे कंटेन्स एस्टर लिंकेज, दॅट इज COO लिंकेज, दॅट्स वाय दीज आर कॉल्ड ॲज पॉलिइस्टर्स, म्हणून त्यांना पॉलिइस्टर्स असं म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल आहे, याच्या आधी आपण क्लासिफिकेशनमध्ये पाहिलं होतं टेरिलिन. टेरिलिन जे आहे ते पॉलिइस्टर पॉलिमर म्हणून ओळखलं जातं, कारण ह्या टेरिलिनमध्ये COO लिंकेज जे आहे, एस्टर लिंकेज जे आहे ते एस्टर लिंकेज आपल्याला पाहायला मिळते. मग ह्या टेरिलिनचं जर प्रिपरेशन बघितलं तर आपल्याला या टेरिलिनमधली एस्टर लिंकेज जे आहे ते एस्टर लिंकेज पाहायला मिळते. मग ह्या पॉलिइस्टरचं एक्झाम्पल आहे टेरिलिन. मग ह्या टेरिलिनचं प्रिपरेशन जर करायचं असेल तर त्यासाठी स्टार्टिंग मटेरियल कुठलं आहे किंवा मोनोमर्स कुठले आहेत, तर ह्या टेरिलिनसाठी 2 प्रकारचे स्टार्टिंग मटेरियल किंवा मोनोमर्स आपल्याला वापरावे लागतात. पहिला मोनोमर आहे त्यातला इथिलीन ग्लायकॉलचा. पहिला मोनोमर आहे इथिलीन ग्लायकॉल आणि दुसरा मोनोमर आहे त्यातला टरथॅलिक ॲसिडचा. दुसरा मोनोमर आहे टरथॅलिक ॲसिडचा. तर हे 2 वेगवेगळे मोनोमर्स आपल्याला तिथं वापरता येतात आणि त्यांचं कंडेन्सेशन करून त्याच्यापासून हे पॉलिइस्टर, टेरिलिन पॉलिइस्टर जे आहे ते आपल्याला तयार करता येतं. मग त्याची रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन इथं आपण खाली पाहतोय. पहा काय, तर सुरुवातीला इथं हे nth नंबर ऑफ HC किंवा HOOC C6H5COOH हे काय तर टरथॅलिक ॲसिड आहे. हे पहिलं स्टार्टिंग मटेरियल किंवा मोनोमर आहे टरथॅलिक ॲसिड. त्या टरथॅलिक ॲसिडचे nth मॉलिक्यूल जर nth मॉलिक्यूल ऑफ जे नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ ग्लायकॉल बरोबर, इथं इथिलीन ग्लायकॉल घेतलेला आहे हा NOHCH2CH2OH, हा जो आहे तो काय आहे, हा NOHCH2CH2OH हा काय आहे तर इथिलीन ग्लायकॉल आहे. म्हणजे इथं पहिला हा मोनोमर कुठला आहे NHOOC C6H5COOH हा आहे टरथॅलिक ॲसिडचा आणि त्याला दुसऱ्या मोनोमर बरोबर आपण कंबाईन करतो इथिलीन ग्लायकॉल बरोबर N नंबर ऑफ OHCH2CH2OH. ह्यांचं जर पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून आपल्याला इथं कंडेन्सेशन जे आहे ते कंडेन्सेशन झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे काय होतं तर इथं टरथॅलिक ॲसिडमधला हायड्रोजन COOH ग्रुप जो आहे त्यातला हायड्रोजन आणि ह्या इथिलीन ग्लायकॉलमधला हायड्रॉक्झिलिक ग्रुप OH असा H2O, पहा H2O वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल यातनं निघून जातो आणि दोन्ही मोनोमर्स कंबाईन होतात आणि त्याच्यापासून HOOC C6H5COCH2CH2OH प्लस H2O असा हा टेरिलिन जो आहे तो टेरिलिन तर मिळतो आहे. मग इथं लिंकेज जर बघितली तर ती कुठली आहे तर COO लिंकेज आहे. इथं लिंकेज इथं कुठली आहे तर COO लिंकेज आहे. इथं ॲक्च्युली एक ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन इथं राहिलेला आहे. इथं बघा, इथं हा हायड्रोजन आणि इथला हायड्रॉक्झिल ग्रुप केला की इथं ॲक्च्युली एक ऑक्सिजन हवा आहे. म्हणजे हा COO लिंकेज इथं तयार होते. इथं हा COO अशी इथं एक COO लिंकेज जे आहे ते COO लिंकेज किंवा एस्टर लिंकेज जे आहे ते एस्टर लिंकेज इथं तयार होते. इथं खालच्या स्टेपमध्ये एक ऑक्सिजन इथं राहिलेलं आहे. म्हणजे एस्टर लिंकेज जे ते एस्टर लिंकेज इथं जनरेट झाले असते. इथं एक ऑक्सिजन फक्त इथं जर ॲड केला, इथं फक्त एक ऑक्सिजन ॲड करा, मग तुम्हाला इथं डायरेक्ट हे टेरिलिन जे आहे ते टेरिलिनचं स्ट्रक्चर इथं मिळेल. ॲक्च्युली याचं स्ट्रक्चर कसं आहे तर इथून सुरुवात होते HOOC C6H5COOCH2
CH2OH, इथे N आहे, प्लस NH2O, हा वॉटर मॉलिक्यूल इथून कट होतो आहे ना, हा H2O, मग इथला हा एक ऑक्सिजन जो आहे तो एक ऑक्सिजन इथं फक्त राहतो आहे, हा इथं CO नंतर इथं O आणि नंतर हा राहिलेला बघा CH2OH असं. तर असं हे पॉलिएस्टर आहे, असं हे पॉलिएस्टर नेक्स्ट पॉलिमर आहे की ज्याच्यामध्ये COOH किंवा COO लिंकेज जे एस्टर लिंकेज, ते एस्टर लिंकेज आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर यांच्या प्रॉपर्टीज जर बघितल्या ह्या पॉलिएस्टरच्या, तर ते कसे आहेत, तर दे आर वॉटर अँड केमिकल रेझिस्टंट. हे जे पॉलिएस्टर्स आहेत ते पाण्यामध्ये आणि शक्यतो केमिकल सबस्टन्समध्ये डिझॉल्व होत नाहीत. दे आर वॉटर रेझिस्टंट ॲज वेल ॲज केमिकल रेझिस्टंट विथ हाय मेल्टिंग पॉईंट, आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो मेल्टिंग पॉईंटसुद्धा हाय असलेला आपल्याला पाहायला मिळतो. जनरली मेल्टिंग पॉईंट जर चेक केला तर तो आहे 538 केल्विन एवढा, म्हणजे 538 केल्विन एवढ्या हाय टेम्परेचरला हे पॉलिमर जे आहे ते मेल्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग याचा यूज काय ह्या पॉलिएस्टरचा, तर याचा यूज आहे टू मेक द फॅब्रिक्स लाईक टेरिकॉट, टेरिवूल. अलीकडच्या काळामध्ये जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत कपडे पाहतो फॅन्सी, तर त्या रंगीत आणि फॅन्सी कपड्यांमध्ये टेरिकॉट आणि टेरिवूलचे जे कपडे असतात, टेरिकॉटचे लाईट वेट असतात आणि त्यांना एक प्रकारचे ग्लो असतो किंवा एक प्रकारची चकाकी असते. तर ते टेरिकॉट बनवण्यासाठी आपल्याला ह्या कॉटनबरोबर ह्या टेरिलिनला काय करावं लागतं, कंबाईन करावं लागतं आणि त्याच्यापासून हे टेरिकॉट जे आहे ते टेरिकॉट बनवलं जातं. मग असे जे टेरिकॉटचे फायबर्स आहेत ते टेरिकॉटचे फायबर्स किंवा टेरिकॉटचे फॅब्रिक म्हणजे कपडे बनवण्यासाठी आपल्याला ह्या टेरिलिनचा उपयोग करता येतो. त्याचबरोबर टेरिवूल आहे. टेरिवूल म्हणजे काय, तर कॉटनबरोबरच किंवा वूलबरोबर, लोकरीबरोबर जर समजा ह्या टेरिलिनला कंबाईन केलं तर त्याच्यापासून तुम्हाला हे टेरिवूल मिळतं. थंडीच्या दिवसामध्ये आपण जे लाईटवेट कलरचे ब्लँकेट्स किंवा लाईटवेट कलरचे लाईटवेट असणारे जर्किन वापरतो, मटेरियल जे थंडी वाजू नये म्हणून आपण जॅकेट घालतो, त्या जॅकेटमध्ये हे लाईटवेट मटेरियल जे आहे ते जॅकेट ह्या टेरिवूलपासून बनलेलं असतं. मग त्याच्यामध्ये वूल आणि टेरिलिन यांचं कॉम्बिनेशन होऊन किंवा यांचं कॉम्बिनेशन करून ते पॉलिमर जे आहे ते पॉलिमर तयार केले जातात. तर इट इज युज्ड इन द फॅब्रिक्स लाईक टेरिकॉट, टेरिवूल. टेरिकॉट आणि टेरिवूलसारख्या फॅब्रिक्स तयार करण्यासाठी या पॉलिएस्टरचा उपयोग केला जातो. दुसरा यूज काय त्याचा, इट इज ऑल्सो युज्ड इन सेफ्टी मटेरियल्स इन हेल्मेट्स. हेल्मेट जे आहेत आपण टू व्हीलरवरती जे हेल्मेट घालतो त्या हेल्मेटमध्ये एक सेफ्टी मटेरियल म्हणून या पॉलिएस्टरचा उपयोग केला जातो. PET, पेट, पॉलिइथिलीन टरथॅलेट, हे एक आणखीन एक प्रकारचं पॉलिएस्टर आहे पेट नावाचं, की जे बॉटल्समध्ये प्लॅस्टिकच्या बॉटल्स किंवा प्लॅस्टिकचे जार्स किंवा पॅकिंग कंटेनर जे असतात, एअरटाईट कंटेनर्स, फ्रीजमध्ये आपण जे मटेरियल ठेवतो किंवा फ्रीजमध्ये जे काय आपण फूड मटेरियल ठेवत असतो, तर त्यासाठी एअरटाईट कंटेनर्स जे बनवले जातात, तर त्या एअरटाईट कंटेनर्स किंवा जार्स किंवा हार्ड प्लॅस्टिकच्या बॉटल्स जे आहेत त्या हार्ड प्लॅस्टिकच्या बॉटल्स किंवा वॉटर रेझिस्टंट प्लॅस्टिक मटेरियल बनवण्यासाठी या बॅकलाईटबरोबर आपल्याला या पेटला वापरावं लागतं किंवा पेट जे आहे ते इथं पॉलिएस्टर म्हणून वापरलं जातं. पॉलिइथिलीन टरथॅलेट हे एक आणखीन एक एस्टर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ही COO लिंकेज किंवा एस्टर लिंकेज जे आहे ते एस्टर लिंकेज जनरली पाहायला मिळते. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचं जे पॉलिमर आहे ते आहे रबरपैकी एक बोनायस रबर. मग बोनायस रबर म्हणजे काय, तर मगाशी म्हटलं तसं हे एक रबर जे आहे त्या एक प्रकारचं रबरच आहे किंवा तो एक रबराचा प्रकार आहे. अलीकडच्या काळामध्ये ह्या बोनायस रबरला अनन्यसाधारण महत्त्व जे आहे ते महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जनरली जे टायर इंडस्ट्रीज आहेत त्या टायर इंडस्ट्रीमध्ये जो हार्ड रबर वापरला जातो किंवा ब्लॅक रबर वापरला जातो, वल्कनायझेशन केल्यानंतर, नॅचरल रबरचं वल्कनायझेशन केल्यानंतर आपल्याला त्याचा हार्डनेस जो आहे तो हार्डनेस वाढवता येतो. आणि हा जो हार्ड रबर आहे, मोर टेन्साईल स्ट्रेंथ असणारा हार्ड वन, तो जनरली टायर इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो. तर त्या टायर इंडस्ट्रीमध्ये बनवलं जाणारं हे पॉलिमर आहे बोनायस रबर. मग बोनायस रबर म्हणजे काय, तर इट इज अ इलॅस्टोमर अँड कोपॉलिमर. हे काय आहे, इलॅस्टोमर आहे. क्लासिफिकेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे इलॅस्टोमर म्हणजे असे पॉलिमर की जे ताणले जातात किंवा जे स्ट्रेच केले जातात. ठीक आहे, ते ओढले की ताणतात
किंवा त्यांच्यावरती मेकॅनिकल फोर्स अप्लाय केला की नंतर ते काय होतात, काही विशिष्ट अंतरापर्यंत ताणले जातात. तर अशी स्ट्रेचिंग ॲबिलिटी असणारे किंवा इलेस्टिक बिहेवियर असणारे पॉलिमर्स म्हणजे इलॅस्टोमर्स. तर हे बोनायस रबर जे आहेत ते इलॅस्टोमर म्हणून ओळखले जातात. अँड दीज आर कोपॉलिमर. ते काय आहेत, कोपॉलिमर आहेत. कोपॉलिमर आहेत म्हणजे काय, तर याच्यामध्ये दोन वेगवेगळे मोनोमर जे आहेत ते दोन वेगवेगळे मोनोमर्स कंबाईन करावे लागतात. दोन वेगवेगळे मोनोमर कंबाईन केल्यानंतर त्यांच्यामध्ये कंडेन्सेशन जे आहे ते कंडेन्सेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यापासून मग हे पॉलिमर जे आहे ते पॉलिमर तयार होतं. अर्थात दोन वेगवेगळ्या किंवा 2 डिफरंट मोनोमर कंटेनिंग पॉलिमर. कोपॉलिमर याचा अर्थ काय, तर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मोनोमरपासून तयार झालेले हे पॉलिमर आहे. ठीक आहे. सो इट इज इलॅस्टोमर म्हणजे इलॅस्टिक बिहेवियर असणारं हे पॉलिमर आहे. ॲज वेल ॲज इट इज कोपॉलिमर. कोपॉलिमर मीन्स इट इज द पॉलिमर विच कंटेन्स 2 डिफरंट टाईप्स ऑफ मोनोमर्स. याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे मोनोमर जे आहेत ते मोनोमर आपल्याला पाहायला मिळतात. मग याचं प्रिपरेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये कुठले दोन वेगवेगळे मोनोमर्स असतात, तर पहिला मोनोमर त्याच्यामध्ये तो स्टायरीनचा. पहिला मोनोमर आहे त्यातला स्टायरीनचा आणि दुसरा मोनोमर आहे त्यातला ब्युटाडाईनचा. असे दोन वेगवेगळे मोनोमर आपल्याला इथं वापरावे लागतात आणि त्याच्यापासून हा बोनायस रबर जो आहे तो बोनायस रबर आपल्याला तयार करता येतो. मग त्यातला पहिला मोनोमर आहे स्टायरीन आणि दुसरा मोनोमर आहे ब्युटाडाईन. ब्युटाडाईन म्हणजे 1,3 ब्युटाडाईन नॅचरल रबरमध्ये आपल्याला जे मिळतं ते, आणि स्टायरीन हे ॲडिशनल एक कंपाऊंड आहे की जे आपण हार्डनेससाठी, त्या रबरच्या हार्डनेससाठी त्याच्यामध्ये ॲड करत असतो. तर ह्या स्टायरीनला ब्युटाडाईनबरोबर कंबाईन केलं किंवा त्याचं पॉलिमरायझेशन केलं की आपल्याला अर्थातच हा बोनायस रबर जो आहे तो बोनायस रबर इथं मिळतो. मग या बोनायस रबरचा यूज काय, तर मगाशी आपण डिस्कस केलं तसं या बोनायस रबरचा यूज सर्वात जास्त कुठे केला जातो, तर इट इज यूज्ड इन द टायर्स. जे व्हेकल्स किंवा ऑटोमोबाईलमधले जे टायर्स आहेत, मग अगदी टू व्हीलरपासून ते लॉजिस्टिकमधले जे व्हेकल्स आहेत, 12 चाकी किंवा 18 चाकी जे काही लॉंग लास्टिंग व्हेकल्स आहेत, त्या लॉजिस्टिकच्या व्हेकलचे टायर्स जे आहेत ते टायर्स बनवण्यासाठी या बोनायस रबरचा उपयोग जो आहे तो उपयोग केला जातो. मग त्याची रिॲक्शन काय पहा, या बोनायस रबरची प्रिपरेशनची रिॲक्शन कशी आहे, तर याच्यामध्ये मगाशी म्हटलं तसं पहिला जो मोनोमर वापरला जातो तो आहे स्टायरीनचा. इकडे या बाजूला पहा, इकडं हा स्टायरीन जो आहे तो स्टायरीन आहे, C6H5CH11CH2 स्टायरीन. त्याचं प्रमाण आहे 25%. 25% इथं स्टायरीन वापरला जातो. आणि त्याच्यानंतर दुसरा मोनोमर आहे याच्यामधला ब्युटाडाईनचा, नॅचरल रबर 1,3 ब्युटाडाईन, CH2 डबल बॉन्ड CH इथं 1,3 ब्युटाडाईन. 4 कार्बनची चेन असणारा आणि 2 डबल बॉन्ड असणारं हे डाईन आहे आणि त्याच्यामध्ये 1 नंबरला आणि इथं 3 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून 1,3 ब्युटाडाईन. तर त्याचं पर्सेंटेज आहे 75%. सो लार्जर प्रोपोर्शन इज ऑफ नॅचरल रबर. आणि त्याच्यामध्ये सेकंड मोनोमर जो आहे तो स्टायरीन आहे, तो 25% आहे. मग 75% ब्युटाडाईन आणि 25% स्टायरीन यांचं जर पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून फायनली तुम्हाला काय इथं मिळतं बघा, त्याच्यापासून फायनली इथं हा बोनायस रबर मिळतं आहे. बोनायस म्हणजे स्टायरीन ब्युटाडाईन रबरसुद्धा म्हटलं जातं याला. SBR खाली जे म्हटलं SBR म्हणजे काय, तर हा ॲब्रेविएशन आहे स्टायरीन ब्युटाडाईन रबर. त्यातले दोन मोनोमर इथं आपण कंबाईन केलेले आहेत. S स्टँड फॉर स्टायरीन, B स्टँड फॉर ब्युटाडाईन आणि R स्टँड्स फॉर रबर, म्हणून ह्याला SBR म्हणजे स्टायरीन ब्युटाडाईन रबर असं सुद्धा म्हटलं जातं. मग यांचं जर पॉलिमरायझेशन केलं 70% ब्युटाडाईन आणि 25% स्टायरीन यांचं जर पॉलिमरायझेशन केलं टुगेदर, तर त्याच्यापासून तुम्हाला इकडे पहा CH2-CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH C6H5 CH2 डबल बॉन्ड CH असं एक्सटेंडेड फॉर्ममध्ये इकडं हा बोनायस रबर जो आहे तो बोनायस रबर आपल्याला इथं पाहायला मिळतो. तर हे झालं बोनायस रबरचं प्रिपरेशन. हा आर्टिफिशियल रबर म्हणून सुद्धा ओळखला जातो, कारण याच्यामध्ये आपण काय करतो, नॅचरल रबरबरोबर कॉम्बिनेशनला स्टायरीन जे आहे ते स्टायरीन वापरत असतो. त्याच्यानंतर आणखीन एक नेक्स्ट रबरचं प्रिपरेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते आहे निओप्रीन
रबरचं. निओप्रीन रबर म्हणजे काय, तर निओप्रीन हा सुद्धा एक प्रकारचा रबरच आहे. इट इज सिंथेटिक रबर अँड कंडेन्सेशन पॉलिमर ऑफ क्लोरोप्रीन. हे निओप्रीन जे आहे ते सिंथेटिक रबर आहे. सिंथेटिक रबर म्हणजे टोटली आर्टिफिशियली रबर आहे. त्याचं जे स्टार्टिंग मटेरियल आहे ते सुद्धा आपल्याला लॅबोरेटरीमध्ये तयार करावं लागतं आणि त्याचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर मग आपल्याला हा सिंथेटिक रबर जो आहे तो सिंथेटिक रबर मिळतो, निओप्रीन रबर. मग याच्यामध्ये एकच प्रकारचा इथं मोनोमर जो आहे तो मोनोमर आपल्याला वापरावा लागतो, त्याचं नाव आहे क्लोरोप्रीन. या क्लोरोप्रीनचं जर तुम्ही पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून तुम्हाला हा निओप्रीन रबर जो आहे तो निओप्रीन रबर आपल्याला मिळतो. मग याचा यूज काय या निओप्रीन रबरचा, तर याचा यूज आहे इन द मेकिंग ऑफ हाऊस पाईप्स फॉर गॅस ट्रान्सपोर्ट. जे आपण शहरामध्ये जे काही गॅस वापरले जातात मग त्याच्यासाठी जी पाईपलाईन केली जाते, मग IGL सारखे असेल, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड, अशा ज्या काही गॅस नॅचरल गॅसच्या कंपन्या आहेत, ONGC असेल, तर त्याच्यासाठी ते गॅसची जी पाईपलाईन आहे ती गॅसची पाईपलाईन तयार करण्यासाठी ज्या पाईप्स वापरल्या जातात त्या पाईप्स आपल्याला ह्या निओप्रीन रबरच्या पाहायला मिळतात. जनरली हाऊसहोल्ड पाईप्स जे आहेत त्या गॅस ट्रान्सपोर्टसाठी किंवा आपल्या घरगुती जो आपण सिलेंडर वापरतो LPG, त्या LPG सिलेंडरला आपण ज्या गॅसच्या शेगडीनं कनेक्ट करतो ती जी पाईप आहे त्यातली ऑरेंज कलरची, ती पाईप म्हणजे ही निओप्रीन रबरपासून बनलेली असते. तो जो रबर आहे तो निओप्रीनपासून बनलेला आहे, म्हणजे निओप्रीन हे त्यातलं पॉलिमर आहे. त्याचबरोबर आणखीन कुठं वापरला जातो तर इन जॅकेट्स, जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स वापरतो रबरी, ते रबरी जॅकेट्स बनवण्यासाठी सुद्धा याचा निओप्रीन रबरचा उपयोग केला जातो. इन द प्रिपरेशन ऑफ बेल्ट्स, रबरी बेल्ट जे आपण वापरतो त्या रबरी बेल्ट बनवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग जो आहे तो उपयोग आपल्याला पाहायला मिळतो. मग याचं जे प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन असं आहे की क्लोरोप्रीन जो आहे तो क्लोरोप्रीनचं पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून तुम्हाला हा निओप्रीन रबर जो आहे तो निओप्रीन रबर आपल्याला बनवता येतो. मग याची रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन इथं आपल्याला खाली पाहायला मिळते. रिॲक्शनमध्ये N मॉलिक्यूल ऑफ म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ क्लोरोप्रीन घेतलेलं आहे. क्लोरोप्रीनचं स्ट्रक्चर काय आहे तर CH2 डबल बॉन्ड CCl CH डबल बॉन्ड CH2. हा क्लोरोप्रीन आहे, एकच मोनोमर. त्याचं जर पॉलिमरायझेशन केलं तर याच्यामध्ये आपल्याला कंडेन्सेशन जे आहे ते कंडेन्सेशन न पाहता डायरेक्ट याच्यामध्ये हे क्लोरोप्रीनचे ॲडिशन जे आहे ते ॲडिशन होते आणि त्याच्यापासून डायरेक्ट तुम्हाला CH2 CCl डबल बॉन्ड CH डॅश CH2 nth असे हे निओप्रीन रबर जो आहे तो निओप्रीन रबर आपल्याला पाहायला मिळतो. इथं थोडंसं याची रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन ॲड करायची राहिलेली आहे, त्याच्यामुळे ही रिॲक्शन इथे लिहिलेली आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला ही रिॲक्शन समजली असेल. त्याची रिॲक्शन अशी आहे N सुरुवातीला N CH2 डबल बॉन्ड CCl, खाली क्लोरीन हे ब्रँचिंग आहे क्लोरीनचं, CH डबल बॉन्ड CH2. हा क्लोरोप्रीन त्याचा स्टार्टिंग मटेरियल किंवा त्याचा मोनोमर आहे. त्याचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर मग त्याच्यापासून तुम्हाला मिळतं CH2 डॅश CH2 CCl डबल बॉन्ड CH CH2 डॅश nth. हे काय आहे तर हे निओप्रीन रबरचं स्ट्रक्चर आहे. पुस्तकामध्ये हे रिॲक्शन जे आहे ते परत एकदा चेक करा आणि त्या पद्धतीनं ह्या निओप्रीन रबरचं प्रिपरेशन जे आहे ते प्रिपरेशन पुन्हा एकदा कन्फर्म करा. तर इथं हा रबरचा जो दुसरा प्रकार आहे तो रबरचा इथं दुसरा प्रकार संपतो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉलिमर जे आहे ते आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. पुढचं आहे नेक्स्ट बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. मग बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणजे काय तर असे पॉलिमर्स की ज्यांच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझमचा अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. द पॉलिमर्स विच आर इझिली अटॅक्ड बाय मायक्रोब्स कॉल्ड ॲज बायोपॉलिमर्स. म्हणजे असे पॉलिमर्स की ज्यांच्यावरती काय मायक्रो ऑर्गॅनिझमचा अटॅक जो आहे तो मायक्रो ऑर्गॅनिझमचा अटॅक आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यापासून ते डिकंपोज होतात.
म्हणून त्यांना बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स असं म्हटलं जातं. बायो याचा अर्थ जैविक, डिग्रेडेबल म्हणजे डिकम्पोज होणं, म्हणजे जे विघटनशील अशा प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जीवाणू किंवा विषाणूंच्या सहाय्याने ज्यांचं विघटन होतं ज्या पॉलिमरचं, असे पॉलिमर्स म्हणजे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत. आता ह्या पॉलिमरच्या बाबतीत बऱ्यापैकी ह्या पॉलिमरचा व्हर्सटाईल यूज जरी लक्षात घेतला तरीसुद्धा त्यांचा एक डिसॲडव्हान्टेज असा आहे की प्लॅस्टिकसारखं एक सर्वसाधारण सगळीकडे वापरलं जाणारं पॉलिमर जर घेतलं तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक काय, तर ते आपल्याला नष्ट करता येत नाही. ते आपल्याला काय करता येत नाही, नष्ट करता येत नाही, किंवा त्याचं डिकम्पोजिशन जे आहे ते डिकम्पोजिशन करता येत नाही. हा पॉलिमर्समधला किंवा पॉलिमर केमिस्ट्रीचा एक महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे. मग याच्यावरती फोकस करून शास्त्रज्ञांनी बऱ्यापैकी एक अशा पॉलिमरचं प्रिपरेशन तयार करायचं ठरवलं की ज्याच्यामध्ये त्या पॉलिमरला आपल्याला काय करता येईल, डिग्रेड करता येईल किंवा डिकम्पोज करता येईल किंवा नष्ट करता येईल. मग असे जे पॉलिमर्स आहेत की ज्यांना आपल्याला काही न करता मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सहाय्याने किंवा जीवाणू विषाणूंच्या सहाय्याने किंवा बॅक्टेरियाच्या सहाय्याने ज्याला नष्ट करता येतं, डिकम्पोज करता येतं, डिस्पोजेबल करता येतं, अशा पॉलिमर्सना बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणून ओळखलं जातं. म्हणून म्हटलं आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे द पॉलिमर्स विच आर अटॅक्ड बाय मायक्रोब्स कॉल्ड बायोपॉलिमर्स, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. तर त्याचं एक्झाम्पल आहे PHBV पॉलिमर. त्याचं एक्झाम्पल आहे PHBV पॉलिमर. मग PHBV पॉलिमर हे पहिलं बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. त्याला पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलरेट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. PHBVचा हा फुल फॉर्म आहे. PHBV हे ॲब्रिव्हिएशन आहे पॉलिमरचं. मग त्यातला PHBV म्हणजे काय, तर अर्थात पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलरेट. मग याच्यामध्ये जर मोनोमर्स बघितले तर याचे 2 मोनोमर्स आहेत. एक आहे 3 हायड्रॉक्सी ब्युटानोइक ॲसिड आणि दुसरा आहे त्यातला 3 हायड्रॉक्सी पेंटानोइक ॲसिड. ठीक आहे. तर हे 2 मोनोमर्स या PHBV पॉलिमरसाठी वापरले जातात. मग त्याचं प्रिपरेशन जर बघितलं तर ते प्रिपरेशन असं आहे. पहा इथं सुरुवातीला बीटा हायड्रॉक्सी ब्युट्रिक ॲसिड म्हणजे काय, तर पहिला जो मोनोमर आहे 3 हायड्रॉक्सी ब्युटानिक ॲसिड तो इथं वापरलेला आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा 3 हायड्रॉक्सी पेंटानोइक ॲसिड, दुसरा जो मोनोमर आहे तो. मग इथं सुरुवातीला घेतला आहे N मॉलिक्यूल OH CH CH3 CH2 COOH. हा आहे 3 हायड्रॉक्सी ब्युटानिक ॲसिड पहिला मोनोमर. त्याला दुसऱ्या मोनोमर बरोबर म्हणजे nth मॉलिक्यूल ऑफ OH CH CH2 CH3 CH2 COOH. हा काय आहे, तर 3 हायड्रॉक्सी पेंटानोइक ॲसिड हा दुसरा मोनोमर आहे. मग ह्या दोन्ही मोनोमरला जर कंबाईन केलं तुम्ही तर त्यांच्यामध्ये कंडेन्सेशन जे आहे ते कंडेन्सेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्यातनं नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल जे आहे ते नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतात आणि त्याच्यापासून तुम्हाला OCH CH3 CH2 COO CH CH2 CH3 CH2 C डबल बॉन्ड ON असा हा PHBV पॉलिमर जो आहे तो PHBV पॉलिमर जो आहे तो आपल्याला तयार करता येतो. म्हणजे इथं या 2 मोनोमरमध्ये कंडेन्सेशन जे आहे ते कंडेन्सेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यापासून हे PHBV बायोडिग्रेडेबल पॉलिमर जे आहे ते बायोडिग्रेडेबल पॉलिमर आपल्याला इथं जनरली तयार करता येतं. आता याचं यूज काय, कुठं वापरलं जातं हे बायोडिग्रेडेबल पॉलिमर, तर जनरली आपण अलीकडच्या काळामध्ये जे काय नवीन प्रकारचे बँडेज पाहतो. पूर्वी POPचे बँडेज आपल्याला ऑर्थोपेडिक सर्जन्स जे ते ऑर्थोपेडिक सर्जन्स द्यायचे, परंतु अलीकडे जे नवीन कलरचं आबोली असं बँडेज जे आपण वापरतो ते हे PHBV पॉलिमरचं मटेरियल आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला ते कमी कालावधीसाठी सुद्धा 15 ते साधारणतः 30 दिवसासाठी सुद्धा ते वापरलं जातं. नंतर ते आपण काढून टाकलं की त्याच्यानंतर ते काही काळानंतर डिकम्पोज झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे त्याच्यावरती हवेचा किंवा हवेतल्या किंवा वातावरणातल्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा त्याच्यावरती परिणाम होऊन अफेक्ट होऊन ते खराब झालेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा अर्थात डिकम्पोज झालेलं पाहायला मिळतं. तर ते PHBV पॉलिमर असतं की जे ऑर्थोपेडिक सर्जिकल्समध्ये वापरलं जातं बँडेज म्हणून. त्याच्यानंतर दुसरं त्याचं एक्झाम्पल आहे नायलॉन 2 नायलॉन 6 पॉलिमर. नायलॉन 2 नायलॉन 6 पॉलिमर आता याच्या नावातच कळते आपल्याला नायलॉन 2 आणि नायलॉन 6 म्हणजे इथं 2 वेगवेगळे मोनोमर अर्थात असतात. हे कोपॉलिमर आहे. 2 डिफरंट मोनोमर इथं आपल्याला पॉलिमरायझेशनसाठी वापरावे लागतात. मग त्याचे मोनोमर्स कुठले आहेत, तर त्यातला मोनोमर आहे पहिला ग्लायसिनचा, हा पहिला मोनोमर आहे. आणि दुसरा त्यातला जो मोनोमर आहे तो
नायलॉन 6साठीचा एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. मी इथं ग्लायसिन आणि एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम यांचं पॉलिमरायझेशन केलं टुगेदर, तर त्याच्यापासून तुम्हाला हे बायोडिग्रेडेबल पॉलिमर जे आहे ते पॉलिमर तयार करता येईल, की ज्याचं नाव आहे नायलॉन 2 नायलॉन 6 पॉलिमर. इट इज बायोडिग्रेडेबल पॉलिमर अँड पॉलिअमाइड कोपॉलिमर. हे काय आहे तर बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे, त्याचबरोबर पॉलिअमाइड कोपॉलिमर आहे. पॉलिअमाइड कोपॉलिमर म्हणजे याच्यामध्ये CONH लिंकेज जी आहे, अमाइड लिंकेज, ते अमाइड लिंकेज आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते, म्हणून हे पॉलिअमाइड पॉलिमर आहे. आणि शिवाय कोपॉलिमर आहे म्हणजे 2 डिफरंट मोनोमर आहेत तिथं, एक ग्लायसिन आहे आणि दुसरा एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. असे 2 डिफरंट मोनोमरपासून तयार झालेलं हे पॉलिमर आहे, म्हणून इट इज अ कोपॉलिमर आहे. तर हे अशा प्रकारे हे कोपॉलिमरचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो याचबरोबर काही वेगळे पॉलिमर जे आहेत ते वेगळेसुद्धा पॉलिमर्स आपल्याला जनरली पाहायला मिळतात. मग काही याच्यापेक्षा वेगळे आणि रोजच्या जीवनामध्ये आपण वापरणारे जे पॉलिमर्स आहेत ते अदर पॉलिमर्ससुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये दिले आहेत. त्यांचं प्रिपरेशन काही नाही आहे, परंतु त्यातले काही पॉलिमर्स आपण डायरेक्टली इनडायरेक्टली वापरत असतो, त्यांची थोडीशी आपण माहिती घेऊया. आणि इथं हा चॅप्टर जो आहे तो चॅप्टर इथं संपतो आहे. मग त्याच्यामध्ये पहिला जो पॉलिमर आहे त्याला ॲक्रेलिक ग्लास म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ज्या ग्लास मटेरियल आहे त्या ग्लासमध्ये वापरलं जाणारे हे पॉलिमर आहे, त्याला पर्स्पेक्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा ॲक्रेलिक ग्लास म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याचा मोनोमर आहे मिथॅक्रेलेट. हा त्याचा मोनोमर आहे आणि त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर इथं आपल्याला इथं दिसतं आहे समोर. -CH2 CH3 COOMe याचा अर्थ इथं मिथिल ग्रुप आहे. हे त्या पॉलिमरचं स्ट्रक्चर आहे. आणि हे जनरली कुठं वापरलं जातं तर इन लेन्स, जे वेगवेगळ्या ग्लास आपण वापरतो ऑप्टिक फायबर्समध्ये जे लेन्सेस वापरले जातात ऑप्टिक लेन्सेस, तर त्या लेन्सच्या प्रिपरेशनमध्ये, पेंटमध्ये, त्याच्यानंतर सिक्युरिटी बॅरियर म्हणून जे वापरलं जातं, पिवळ्या आणि लाल कलरचे जे बॅरियर्स असतात किंवा काळे पिवळे बॅरियर्स असतात तिथं सिक्युरिटी बॅरियर्स म्हणून त्याचा उपयोग केला जातो. LCD स्क्रीनमध्ये त्याचा उपयोग केला जातो. शटर रेजिस्टंट ग्लास म्हणून सुद्धा याचा उपयोग केला जातो या पॉलिमरचा, ज्याला ॲक्रेलिक ग्लास म्हणून ओळखलं जातं. हे बऱ्यापैकी एक कॉमनली यूज केलं जाणारं पॉलिमर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉलिमर आहे बोनायन रबर. रबरपैकी आणखीन एक रबर आपण मोस्टली वापरत असतो, ज्याला बोनायन रबर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पाठीमागच्या वर्षी तो सिलेबसमध्ये होता, यावर्षी ते सिलेबसमधून ते प्रिपरेशन काढलेलं आहे, म्हणजे नवीन सिलेबसमध्ये. तर त्याचा मोनोमर जो आहे तो ब्युटाडाईन आणि ॲक्रेलोनायट्राईल 2 प्रकारचे इथं मोनोमर आहेत. हे कोपॉलिमर आहेत. ब्युटाडाईन आणि ॲक्रेलोनायट्राईल ह्या मोनोमरचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर आपल्याला हा बोनायन रबर जो आहे तो बोनायन रबर मिळतो. त्याचं स्ट्रक्चर साधारणतः असं आहे -CH2 CH डबल बॉन्ड CH CH2 CH2 CH-CN. मग याचा उपयोग काय तर हे ॲडिझिव्ह म्हणून वापरलं जातं. त्याचबरोबर रबरी बेल्ट जे आहे ते रबरी बेल्ट तयार करण्यासाठी किंवा शूजचे सोल्स जे आहेत ते शूजचे सोल्स तयार करण्यासाठी, झिरो रिंग्ज किंवा रिंग्ज तयार करण्यासाठी गॅस्केट्समध्ये याचा उपयोग केला जातो ह्या बोनायन रबरचा. त्याच्यानंतर आणखीन एक डे टू डे लाईफमध्ये वापरलं जाणारं पॉलिमर आहे PVC, पॉलिव्हिनिल क्लोराईड, जे याच्या आधी आपण ब्रँचेड चेन पॉलिमर क्लासिफिकेशनमध्ये डिस्कस केलेलं आहे. PVC आपल्याला माहिती आहे ज्याचा स्टार्टिंग मटेरियल आहे किंवा ज्याचा मोनोमर आहे व्हिनिल क्लोराईड, ज्याचा स्टार्टिंग मटेरियल किंवा ज्याचा मोनोमर आहे व्हिनिल क्लोराईड CH2 CH-Cl हा मोनोमर आहे त्याचा. व्हिनिल क्लोराईडचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर तुम्हाला हे -CH2 CH-Cl हा व्हिनिल PVC पॉलिव्हिनिल क्लोराईड हे मिळतं PVC पॉलिमर. त्याचा उपयोग काय तर आपल्याला मध्ये ज्या पाईप ज्या असतात प्लास्टिकच्या, त्या PVC पाईप, त्याच्या पाईपच्या प्रिपरेशनमध्ये रेनकोट्स जे आपण घालतो पावसाळ्यामध्ये, त्या रेनकोटच्या प्रिपरेशनमध्ये, फ्लोरिंगमध्ये याचा PVCचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आणखीन एक पॉलिमर आहे पॉलिॲक्रेलामाइड. याच्यामध्ये मोनोमर्स आहेत ॲक्रेलामाइड, हा एकच प्रकारचा त्याच्यामध्ये मोनोमर आहे. त्याचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर साधारणतः आपल्याला हे ॲक्रेलोअमाइड जे आहे पॉलिॲक्रेलामाइड ते मिळतं. मग त्याचा उपयोग कुठं आहे तर हे पॉलिॲक्रेलामाइड्स जेल इज युज्ड इन इलेक्ट्रोफोरेसिस, केमिकल प्रोसेस आहे इलेक्ट्रोफोरेसिस. त्या इलेक्ट्रोफोरेसिस प्रोसेसमध्ये ह्या जेल म्हणून ह्या पॉलिॲक्रेलामाइडचा उपयोग केला जातो.
त्याच्यानंतर आणखीन युरिया फॉर्मल्डिहाइड हे एक सेपरेट पॉलिमरचा प्रकार यावर्षी सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये आहे, परंतु करोनाच्या ह्या परिस्थितीमुळे जो आपला सिलेबस कमी केलेला आहे, रिड्यूस केलेला आहे, त्या रिड्यूस केलेल्या सिलेबसमध्ये हा भाग आपण आत्ता घेतलेला नाही. तर तुमच्या पुस्तकामध्ये काही युरिया फॉर्मल्डिहाइडचे पॉलिमर्स आहेत, युरिया आणि फॉर्मल्डिहाइड दोन्ही वापरून. तर त्यातला हे युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिन म्हणून एक पॉलिमर आहे, ते आपण डेली लाईफमध्ये वापरत असतो. त्याचं स्टार्टिंगमध्ये युरिया आणि त्याचबरोबर फॉर्मल्डिहाइड. मग हे कुठं वापरलं जातं तर अनब्रेकेबल डिनर वेअर्स, जे क्रोकरीज आपण वापरतो डायनिंग टेबलवरती, ज्या वेगवेगळ्या वस्तू आपण वापरतो ज्या पडल्यानंतर फुटत नाहीत, बराच वेळ टिकतात, अशा अनब्रेकेबल डिनर वेअर्स किंवा क्रोकरीज बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो जनरली युरिया फॉर्मल्डिहाइड पॉलिमरचा. त्याच्यानंतर डेकोरेटिव्ह लॅमिनेट्स तयार करण्यासाठी सुद्धा या युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिनचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर ग्लॅप्टल म्हणून एक पॉलिमर आहे, ते इथिलीन ग्लायकॉल आणि थॅलिक ॲसिडपासून जनरली तयार केलं जातं. तर ते जनरली पेंट आणि लस्टर्समध्ये वापरलं जातं, लिकर्समध्ये. पेंट इंडस्ट्रीमध्ये हे ग्लॅप्टल नावाचं पॉलिमर जे आहे ते बऱ्यापैकी फेमस आहे. एक प्रकारचं रेझिस्टंट किंवा एक प्रकारचं कोटिंग या ग्लॅप्टलमुळं त्या पेंटलाही मिळत असतं. प्रोटेक्टिंग लेअर तयार करण्यासाठी या ग्लॅप्टलचा त्याच्यामध्ये उपयोग केला जातो. त्याच्यानंतर पॉलीकार्बोनेट म्हणून एक पॉलिमर आहे, ते आपण बऱ्यापैकी वापरत असतो. त्याच्यामध्ये बिसफेनॉल आणि फॉस्जिन हे दोन स्टार्टिंग मटेरियल वापरले जातात. हे जनरली कुठे वापरलं जातात तर इलेक्ट्रिकल जे काही साहित्य आहे ते इलेक्ट्रिकल साहित्यामध्ये आणि त्याचबरोबर टेलिकम्युनिकेशन हार्डवेअर जे आहेत, टेलिकम्युनिकेशन हार्डवेअर म्हणजे आपण मोबाईल्स किंवा पूर्वीच्या काळी लँडलाईन जे फोन होते, तर त्याच्यामध्ये ह्या इलेक्ट्रिकल केबल्समध्ये आणि टेलिकम्युनिकेशन हार्डवेअरमध्ये या पॉलीकार्बोनेटचा उपयोग केला जातो. म्हणजे आपण रिसिव्हर जे आहे ते रिसिव्हर म्हणा किंवा फोनचं जे मटेरियल आहे ते वरचं प्लॅस्टिक सेम तसं लाईटवेट आणि हार्ड असणार, जे लाईटवेट असलं पाहिजे आणि हार्ड असलं पाहिजे, ड्युरेबिलिटी जी जास्त असली पाहिजे, तर ते पॉलीकार्बोनेट मटेरियलपासून बनलेलं असतं. लाईटवेट आणि वॉटर रेझिस्टंट, स्वेट रेझिस्टंट असं ते केमिकल रेझिस्टंट. फूड ग्रेड प्लास्टिक कंटेनर्स, जे आपण वेगवेगळे एअरटाईट कंटेनर्स वापरतो, त्या एअरटाईट कंटेनर्सच्या प्रिपरेशनसाठी सुद्धा या पॉलीकार्बोनेटचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर थर्माकॉल आपल्याला माहिती आहे आत्ता अलीकडे त्याच्यावरती बॅन आलेलं आहे. हे एक प्रकारचं पॉलिमर आहे, मेड फ्रॉम द एअरफिल्ड थिन वॉल्ड बेड्स ऑफ पॉलिस्टिरीनपासून जनरली हे थर्माकॉल जे आहे ते थर्माकॉल बनवलं जातं. तर ते थर्माकॉल आपल्याला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये आपण गणपतीच्या डेकोरेशनसाठी वेगवेगळी मंदिरं या थर्माकॉलची बनवत होतो, परंतु अलीकडे ते वापरले जात नाही. डायरेक्ट तुम्हाला ते म्हणजे थर्माकॉलचे शीट्स मिळत नाहीत, तर ते बॅन केलेलं आहे. का तर पोल्युशनचं प्रमाण त्याच्यामुळे वाढतं म्हणून. तर ते थर्माकॉलसुद्धा एक प्रकारचं पॉलिमर आहे की जे आपण डायरेक्टली इनडायरेक्टली बऱ्यापैकी वापरत असतो. तर त्याचं स्टार्टिंग मटेरियल आहे स्टायरिनचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर तुम्हाला हे थर्माकॉल जे आहे ते थर्माकॉल बनवता येतं. त्याचा उपयोग कुठं आहे तर इट इज नॉन बायोडिग्रेडेबल. याच्या यूजमध्ये लिहिलं आहे इट इज नॉन बायोडिग्रेडेबल, म्हणजे ते थर्माकॉल आपल्याला नष्ट करता येत नाही. त्याला जाळलं तरीसुद्धा ते तुम्ही म्हणाल सर ते जाळलं तर ते होत नाही, तर त्याचा गोळा होतो आणि ते पूर्णपणे आपल्याला डिकम्पोज करता येत नाही, म्हणून त्याच्यावरती बॅन आणलेला आहे. सो इट इज नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. स्टायरिन कॅन लीच वेन हिटेड, ते आकसलं जातं हीट केल्यानंतर. त्या थर्माकॉलला पेटवल्यानंतर आपल्याला माहिती आहे पूर्णपणे जळत नाही ते, तर आकसून त्याचा एक गोळा होतो. देअरफॉर इट इज बॅनड, म्हणून त्याला काय केलं जातं बॅन केलेलं आहे किंवा त्याच्यावरती बंदी आणलेली आहे. तर अशा प्रकारचे अदर पॉलिमर्ससुद्धा आपण बऱ्यापैकी डायरेक्टली इनडायरेक्टली वापरत असतो. तर इथं सगळ्यात महत्त्वाचा एक प्लॅस्टिकच्या किंवा फेनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमरचा भाग जो आहे तो ह्यावर्षी तुमच्या सिलेबसमधून कट केलेला आहे, तो आपण घेतलेला नाही. फक्त या टॉपिकमधला जो क्लासिफिकेशनचा सुरुवातीचा भाग आहे तो सोडला तर बाकी सगळा भाग तुमच्या पुस्तकामधला ह्या वर्षीच्या सिलेबसमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, तर इथं हा चॅप्टर इथं संपतो आहे. याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला भेटूया की ज्याच्यामध्ये नवीन टॉपिक आपण सुरू करूया. धन्यवाद.